नमस्कार शिक्षक मित्र हो, आपण निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत कृतींची मालिका घेऊन येतोय बरं का मित्रांनो। निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत इयत्ता 3री ते 5वी करिता आमचं कौशल्य आहे लेखन आणि स्तर आहे 17 स्तर काय म्हणतो? 6 ते 8 शब्दांची 4 ते 5 सोपी वाक्य विद्यार्थ्याला ऐकून लिहिता येणं। हो थांबा जरा, नुसतं ऐकून नाही, त्याला आकलनपूर्ण, हा शब्द महत्त्वाचा आहे। आकलनपूर्ण ती वाक्य विद्यार्थ्याला लिहिता येणं। मग आता त्याकरता आपण नवीन नवीन कृती घेऊन आलेलो आहोत। आपल्याला माहीतच आहे कृतींच्या अनेक आपण मालिका बघितल्या आहेत आणि आजची आपली कृती आहे चित्र श्रुत लेखन। बरं का, काहीतरी वेगळं वाटतंय ना? हो, वेगळं वाटतंय। आता आपण घेतोय चित्र श्रुत लेखन। मग यामध्ये आम्हाला वर्गात जाताना आमच्याकडे चित्र असावीत, नाहीतर वर्गात आम्ही चाललो आहे आणि चित्र वेळेवर शोधताय कुठे आहे असं नको व्हायला बरं का। आपली जी खजाना रूपी पेटी आहे ना, अध्ययन साहित्य समृद्ध पेटी, या पेटीतला खजाना म्हणजे चित्रांचा। आपल्याकडे बरीचशी अशी चित्रकार्ड आहेत। ही चित्रकार्ड यांचा वापर करा, कारण ही नुसती ठेवायसाठी नाही हो, ती बाहेर काढा, आपल्या त्या लहान बाळांना द्या आणि आपल्या या कृतीचा आस्वादसुद्धा घेऊ द्या। कारण ही कार्ड आपण जेव्हा वापरतो या कृतीमध्ये, त्यावेळी आपण त्या कृतीमध्ये त्या मुलांना या चित्रावर आधारित 4 ते 5 सोपी वाक्य लिहिता येणं फार गरजेचं आहे। मग मजेशीर गंमत काय आहे? ही आपण जेव्हा कार्ड वापरतो आहोत त्यावेळी एका मित्राने नुसतं कार्ड पकडायचं आणि पुढच्यानी त्यावर वाक्य सांगायची। मग ही वाक्य सांगायची आणि मित्रांनी लिहायची। ही आमची स्टेज बरं का। यामध्ये मजा येणार आहे। आम्ही इथे पियर लर्निंग घेतोय। या पियर लर्निंगमध्ये एक मित्र दुसऱ्या मित्राला चित्रावर आधारित वाक्य सांगणार आणि मित्र ती लिहून घेणार। आहे की नाही मजा? मुलांना फार आत्मविश्वास वाटतो आणि मुलांमध्ये हा आत्मविश्वासच तर आपल्याला निर्माण करायचा आहे। ही कृती फार मजेशीर आहे आणि जर मुलांमध्ये जर हा आत्मविश्वास दिसत नसेल तर शिक्षक मित्र हो, आपण असंही करू शकतो की आपण स्वतः पहिले एक चित्र घेतलं आणि त्या चित्रावर आधारित आपण मुलांना वाक्य सांगितली, ऐकविली। मुलांनी त्या चित्रावरची ती 4 ते 5 वाक्य ऐकून लिहिलीत। ही एक पद्धत झाली। दुसरी पद्धत पियर लर्निंग। अध्ययन प्रक्रियेचं व्यवस्थापन, आपलं हे प्रशिक्षण आपण त्यासाठीच घेतलं आहे आणि खरोखर यातून विद्यार्थ्यांना नक्कीच प्रभुत्व प्राप्त होईल आणि याचा अधिकाधिक सराव घेतला, आपल्या मित्राला आपण सांगतोय आणि आपला मित्र आपलं ऐकून लिहितोय, हा पण भाव जरा मुलांच्या चेहऱ्यावरचं जरा टिपत चला की, आणि खरोखर मुलांना त्यातून मजा येईल आणि या मजेच्या याच्यात मुलं शिकती होतील। आम्हाला माहिती आहे 100% मुलं शिकू शकतात, परंतु तो आत्मविश्वास निर्माण तुम्हीच करू शकता। खरोखर आपल्याला जर हा स्तर गाठायचा असेल तर आपण विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करायचा आहे आणि विद्यार्थ्यांचं प्रभुत्व त्यावर निर्माण झालं की आपली कृती ही यशस्वी होईल आणि कृती यशस्वी झाली की निश्चितच आमचा स्तर 17 आम्ही गाठण्यास पुढे वाटचाल करूया आणि या पुढेच्या वाटचालीसाठी सगळ्यांना शुभेच्छा देते। आणि वापरून तर बघा, ही कृती घेऊन तर बघा आणि मग या कृतीची यशस्वीता तुम्ही सगळे चाखून तर बघा, मनोमन समाधान प्राप्त होईल। धन्यवाद। नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रमाअंतर्गत कौशल्यावर आधारित कृतींची मालिका बघणार आहोत। यामध्ये इयत्ता 3री ते 5वी करिता विषय भाषा आणि कौशल्य लेखन यावर आधारित असणारी अपेक्षित जी क्षमता गाठावयाची आहे ती क्षमता आहे 6 ते 8 शब्दांनी तसेच जोडाक्षरांनी बनलेली 4 ते 5 वाक्य आकलनासह श्रुतलेखन करतो। ही क्षमता गाठण्याकरिता जे श्रुतलेखनाचे विविध प्रकार सांगितलेले आहेत आणि ज्या कृती सांगितलेल्या आहेत त्याद्वारे
आपण ही क्षमता निश्चितच गाठू शकतो. याकरिता आपल्याला जो स्तर सांगितण्यात येत आहे तो आहे की 6 ते 8 शब्दांनी तसेच जोडाक्षरांनी बनलेली 4 ते 5 सोपी वाक्य ऐकून लिहितो. हा स्तर गाठण्याकरिता श्रुतलेखनाचा सराव जर आपण विद्यार्थ्यांचा वारंवार घेतला तर श्रुतलेखन ही विद्यार्थ्यांना कठीण वाटणारी जी बाब आहे ती सहज आणि सोपी होईल. परंतु याकरिता आपल्याला विद्यार्थ्यांचा वारंवार सराव घेणं आवश्यक आहे. तर यामध्ये आता आपण बघूया श्रुतलेखनाचा जो प्रकार बघणार आहोत तो आहे स्वश्रुतलेखन. स्वश्रुतलेखनामध्ये कृती करत असताना पूर्वतयारी करणं देखील आवश्यक आहे. तर ही पूर्वतयारी आहे की विद्यार्थ्यांना लिहिणं अपेक्षित असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे वही आणि पेन किंवा पेन्सिल असणं आवश्यक आहे. त्याचप्रकारे शिक्षक विद्यार्थ्यांना श्रुतलेखन करण्याकरता जे उतारे देणार आहेत ते उतारे कमीत कमी 15 ते 20 उतारे शिक्षकांकडे असणं आवश्यक आहे. त्या उतार्याचे कार्ड प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षक वेगवेगळे देणार आहेत. असे उतारे झाल्यानंतर शिक्षक विद्यार्थ्यांना स्वतःचे उतारे तपासण्याकरिता एक गुणपत्रक देखील देणार आहेत की ते गुणपत्रकामध्ये आपण जे उतारे लिहिलेले आहेत त्यामध्ये किती चुकी झालेल्या आहे आणि कशा झालेल्या आहे त्याची नोंद विद्यार्थी त्या याच्यामध्ये करतील. तर चला बघूया मित्रांनो की ही कृती कशी घ्यावयाची. प्रथमतः शिक्षक विद्यार्थ्यांना प्रत्येक विद्यार्थ्याला कार्ड देतील आणि विद्यार्थ्यांना सांगतील की हे कार्ड जे आहे हे तुम्हाला 2 वेळा सावकाशपणे वाचायचं आहे. आणि विद्यार्थ्यांनी 4 किंवा 5 वाक्यांचं ते जो उतार्याचं कार्ड वाचल्यानंतर शिक्षक मग त्यांना ते कार्ड ठेवून देण्याकरिता सूचना देतील आणि त्यानंतर शिक्षक सांगतील की आता तुम्ही जो उतारा वाचलेला आहे तो तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. मग विद्यार्थी ते उतारे लिहून काढतील. त्यानंतर मग काही वेळानंतर शिक्षक ज्या विद्यार्थ्यांनी जे कार्ड वाचलेलं आहे तेच कार्ड परत देतील आणि मग म्हणतील की या कार्डसोबत तुम्ही जो लिहिलेला उतारा आहे तो बरोबर आहे की नाही आहे ते तपासून बघा. विरामचिन्हे, शुद्ध लेखन, वाक्यरचना सगळं विद्यार्थ्यांनी बरोबर तपासून घ्यावयाचं आहे. स्वतः तपासत असल्यामुळे विद्यार्थ्याला आपण काय चुका केलेल्या आहेत ते लवकर लक्षात येते आणि जे गुणपत्रक दिलेलं आहे त्यामध्ये त्या प्रकारच्या नोंदी विद्यार्थी स्वतः करतील. याच्यामध्ये एक फायदा हा आहे की स्वयंअध्ययन करण्याची विद्यार्थ्यांना चांगली सवय लागते. त्याचबरोबर स्वतः लिहिलेलं जे आहे ते स्वतःच्या यांनी तपासणे त्यामुळे शुद्ध लेखन आणि व्याकरणाच्या चुका देखील विद्यार्थ्याच्या लक्षात येतात आणि शुद्ध लेखन आणि व्याकरण यामध्ये देखील विद्यार्थ्यांची सुधारणा होते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना ऐकून आणि त्याचबरोबर स्वतः वाचून देखील ते लिहायचं असल्यामुळे श्रवणक्षमता आणि लेखन कौशल्य देखील विकसित होते आणि अशा प्रकारे स्वश्रुत लेखनामुळे विद्यार्थ्याचा जो अपेक्षित स्तर गाठावयाचा आहे तो विद्यार्थी नक्कीच गाठू शकतात आणि आपण विद्यार्थ्यांना या प्रकारे प्रोत्साहन देऊ शकतो. यामुळे विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देखील वाढतो. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्र हो. निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत आपण कृतींची मालिका घेऊन येतोय. आपण इयत्ता 3री ते 5वी करिता लेखन कौशल्यावर आधारित स्तर क्रमांक 17 करिता कृती घेऊन येतोय. बरं का मित्रांनो, आपण या कृती घेत असताना आपला उद्देश हाच आहे की हा स्तर 17 काय म्हणतो. 6 ते 8 शब्दांची 4 ते 5 वाक्य विद्यार्थ्यांना ऐकून लिहिता येणं. नुसती ऐकूनच नाही हो, आपल्या विद्यार्थ्यांना आकलनपूर्वक ती जोडाक्षर असलेली सुद्धा वाक्य लिहिता येणं अपेक्षित आहे. चला तर ही अपेक्षित क्षमता गाठण्यासाठी आपण आज एक नवीन कृती घेऊया आणि कृतीचं नाव आहे श्रुत कथा लेखन. आहे की नाही मजा. आपल्याजवळ वर्गात जाण्यापूर्वी काही कथा असाव्यात, मोठ्या नसाव्यात, परंतु अर्थपूर्ण असलेल्या 4 ते 5 वाक्यांच्या अशा कथा, किमान 10 तरी कथा असू द्या हो आपल्याकडे, आपल्याला वर्गात घ्यायच्या आहेत. बरं का, या कथा घेत असताना आपण आपल्या विद्यार्थ्यांना पहिले काही सूचना द्यायच्या. एकाएकी वर्गात गेल्या आज मी तुम्हाला कथा सांगणार आणि तुम्हाला लिहायची आहे
अशा आविर्भावात अजिबात नको. कथा कशी असावी? मजेशीर असावी, गंमत असावी. आणि कथा म्हटलं की लहान मुलांना फार आवडत असते. मग त्यांच्या वयोगटाला साजेशा अशा कथा तुमच्याकडे असाव्यात. या कथा आपण पहिले हळुवारपणे मुलांना सांगायच्या आहे. त्यांना सांगायचं, सूचना द्या की बाळांनो, नीट ऐकून लिहायचं आहे. मी तुम्हाला आज एक मजेशीर गोष्ट सांगणार आहे, कथा सांगणार आहे. ती तुम्हाला ऐकायची आहे आणि लिहायची आहे. लिहत असताना मी हळुवारपणे शब्द उच्चारायला हवेत. आपल्या उच्चारांमध्ये स्पष्टता असावी. शब्द उच्चार आरोह अवरोहांसह करा हो, कारण आपली विद्यार्थ्यांना ती लिहायची आहेत. आणि कथेमध्ये रस हा नक्कीच असावा. बरं का मित्रांनो, कथा सांगत असताना मुलांना सूचना करत असताना ती मुलं लिहत आहे की नाही लिहत आहे हे सुद्धा बघून घ्या. आणि एक एक कथेतलं वाक्य मुलांना स्पष्ट उच्चारात सांगा. मुलं लिहत आहेत. लिहून झाली की त्यांना पुन्हा सांगा की मी आता तुम्हाला परत सांगतोय, आपल्या शब्दांचा ताळमेळ साधूया. आणि मुलं पुन्हा ती तुम्ही सांगितलेली कथा आपण बरोबर लिहिली की नाही लिहिली ते ताळमेळ साधतील. ही आमची दुसरी स्टेज झाली. यानंतर आपण पुन्हा एक मजा करू शकतोय. मुलांना आपल्या मित्राने काय लिहिलं आहे, त्याने काय लिहिलं आहे, मी बरोबर लिहिलं आहे काय नाही, हे सगळं बघायला फार आवडत असतं. मग आता काय करूया आपण, एकदा आपली दुसरी स्टेज पार झाली की आता आपण म्हणूया मुलांना की आता तू आपल्या मित्राची वही बघ, त्याने पण बरोबर लिहिलं आहे का, तुझी वही तुझ्या मित्राला दे. आणि आता आपण तिसऱ्या वेळी तीच कथा सांगणार आहोत. त्यावेळी मित्राची वही मी तपासतोय हा भाव त्या विद्यार्थ्याच्या मनात येईल. आणि आपण अचूक काम केलं पाहिजे. मित्राने सुद्धा अचूक लिहिलेलं आहे की नाही हे सुद्धा मित्र एकमेकांच्या वह्या तपासताना बघतील. खरंच यातून ना मुलांचा आत्मविश्वास वाढणार आहे. आणि मी आपल्या मित्राची वही तपासत आहे हा एक मस्त भाव त्याच्या मनामध्ये येणार आहे. आणि मुलांची शब्दसमृद्धी वाढेल, आत्मविश्वास वाढेल. आणि आपल्याला हेच तर हवं आहे. आणि म्हणूनच आपण स्तर सत्रासाठी ही कृती घेऊन तर बघा आणि मग त्या कृतीचे निकाल तर बघा. आमचा उद्देश निश्चितच सफल होणार आहे. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रमाअंतर्गत कौशल्यावर आधारित विविध कृतींची मालिका घेऊन आलेलो आहोत. यामध्ये अपेक्षित क्षमता जी साध्य करावयाची आहे ती लेखन कौशल्यावर आधारित इयत्ता 3री ते 5वी करिता भाषा या विषयाची आहे. आणि ही क्षमता आहे 6 ते 8 शब्दांनी बनलेली तसेच जोडाक्षरांनी बनलेली 4 ते 5 वाक्य आकलनासह श्रुतलेखन करतो. ही क्षमता जर साध्य करावायची आहे तर त्याकरिता जे स्तर दिलेले आहे त्यामधील आपण जो स्तर बघणार आहोत तो स्तर आहे 6 ते 8 शब्दांनी बनलेली 4 ते 5 सोपी वाक्य ऐकून लिहितो. शिक्षक मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की श्रुतलेखन म्हटलं की विद्यार्थ्यांना जड जाते, कारण की हा सराव जास्त झालेला नाही आहे. परंतु श्रुतलेखनाचे जे विविध प्रकार आहे त्या प्रकारे विद्यार्थ्यांचा आपण जर श्रुतलेखनाचा सराव घेतला तर नक्कीच विद्यार्थ्यांना श्रुतलेखन हे सहज आणि सोपे वाटेल. श्रुतलेखनाचे जे प्रकार आहे त्यामध्ये वाक्यश्रुतलेखन, चित्रश्रुतलेखन, मित्रश्रुतलेखन, कथा श्रुतलेखन अशा प्रकारे श्रुतलेखनाच्या ज्या प्रकारामध्ये आज आपण बघणार आहोत तो प्रकार आहे मित्रश्रुतलेखन. शिक्षक मित्रांनो, कुठलीही कृती करायची म्हटलं की प्रथमतः आपली पूर्वतयारी असणं तितकंच आवश्यक आहे. तर आता बघू पूर्वतयारी काय करावायची. शिक्षकांनी 2 विद्यार्थी किंवा 3 विद्यार्थ्यांची एक गट याप्रमाणे वर्गामध्ये जोड्या पाडून घ्यावयाच्या आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना ऐकून लिहावायचं असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे
वही आणि पेन किंवा पेन्सिल असणं आवश्यक आहे. आणि शिक्षकांकडे सुरुवातीला 4 किंवा 5 ओळीचे उतारे या प्रकारे जवळपास 10 ते 15 उतारे शिक्षकांकडे असणं आवश्यक आहे. त्या उतार्याचे कार्ड शिक्षकांनी तयार करून ठेवणं आवश्यक आहे. यानंतर सूचना द्यावयाची आहे की एक कार्ड पहिल्या विद्यार्थ्याला शिक्षकांनी द्यावयाचं आणि सांगावायचं की तुला तुझ्या ग्रुपमध्ये जे 2 सहकारी आहेत, मित्र आहेत, त्यांना हळुवारपणे पण स्पष्टपणे सांगावयाचे आहे, जेणेकरून पुढच्या विद्यार्थ्याला सहज त्याचं आकलन होईल आणि ते आपल्या वहीमध्ये व्यवस्थित लिहितील. तर आता आपण बघूया ही कृती कशी करावयाची. सुरुवातीला शिक्षक आपल्याजवळचं एक कार्ड 3 विद्यार्थ्याचा एक ग्रुप असेल तर एका विद्यार्थ्याला देणार आणि तो पहिला विद्यार्थी आपलं ते कार्ड जे आहे त्यातील एक वाक्य स्पष्टपणे आणि हळुवारपणे इतर 2 जे त्याचे मित्र आहेत त्यांना सांगतील आणि ते जे 2 मित्र आहेत ते आपल्या वहीमध्ये ते वाक्य लिहितील. त्यानंतर अशा प्रकारे 4 किंवा 5 वाक्यांचा तो उतारा पहिला मित्र बाकी 2 मित्रांना सांगतील. यानंतर ही भूमिका थोडी बदलवून घ्यावयाची आहे. नंतर शिक्षक दुसरं जे कार्ड आहे ते ग्रुपमधील दुसऱ्या विद्यार्थ्याला देणार. त्यानंतर तो दुसरा विद्यार्थी जो आहे इतर जे 2 सहकारी आहेत त्याचे त्यांना ते कार्ड हळुवारपणे आणि स्पष्टपणे सांगणार. अशा प्रकारे एका गटामध्ये 3 विद्यार्थी असेल तर 3 कार्डाचं वाचन विद्यार्थी हळूहळू करतील आणि इतर 2 विद्यार्थी आपल्या याच्यामध्ये ते उतारे लिहून काढतील आणि त्यानंतर ते विद्यार्थी अदल करून वही एकमेकाची तपासतील. शुद्ध लेखनाच्या ज्या काही चुका आहेत त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात येणार आहे. अशा प्रकारे एका आपल्या वर्गामध्ये जवळपास एका दिवशी 8 ते 10 उतारे आपण शिक्षक सहजपणे श्रुतलेखनाचा सराव करून घेऊ शकतो. यामध्ये फायदा हा आहे की विद्यार्थ्याचं श्रवण कौशल्य वाढते, लेखन कौशल्य वाढते आणि मित्रामध्ये असल्यामुळे मित्रामध्ये संघ भावना वाढीस लागते, त्याचबरोबर सहकार्याची भावना देखील वाढीस लागते आणि आपल्या मित्रांची वही विद्यार्थ्यांना तपासावायची असल्यामुळे शुद्ध लेखन अगदी चांगल्या प्रकारे विद्यार्थी करू शकतो. आणि याचबरोबर आपल्याला जो स्तर गाठावयाचा आहे त्या स्तरापर्यंत नक्कीच आपण विद्यार्थ्यांना घेऊन जाऊ शकतो आणि अधिक मनोरंजक पद्धतीने श्रुतलेखनाचा सराव करून शिक्षक विद्यार्थ्यांना ह्या स्तर गाठण्यासाठी मदत करू शकतात. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्र हो. निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत इयत्ता 3री ते 5वी करता विषय आहे भाषा आणि कौशल्य आहे लेखन. या लेखन कौशल्यातील स्तर क्रमांक 17 6 ते 8 शब्दांची 4 ते 5 सोपी वाक्य विद्यार्थ्यांना ऐकून लिहिता येणं. अपेक्षित अध्ययन क्षमता आहे 6 ते 8 शब्दांची 4 ते 5 सोपी वाक्य आकलनासह श्रुतलेखन करणे. चला तर आपण अनेक कृती आतापर्यंत बघितलेल्या आहे आणि आज आपण एक नवीन कृती घेऊन येतो आहे आणि कृतीचं नाव आहे बातमी श्रुत लेखन. बरं का मित्रांनो, आपण वर्गात ही कृती घेण्याच्या पूर्वी आपल्याला माहिती आहे की बातमी काय असते, विद्यार्थ्यांचं भावविश्व काय आहे आणि बातम्यांचे प्रकार कोणते कोणते आहेत. काही बातम्या या सामाजिक क्षेत्रातल्या आहे, काही राजकीय क्षेत्रातल्या आहे, काही खेळ क्षेत्रातल्या आहे, काही विज्ञान जगतातल्या आहे, तर काही विद्यार्थ्यांना ज्ञानप्रवर्तक अशा विनोदी बातम्यासुद्धा असतात. अनेक अशा बातम्या असतात आणि या बातम्या आपण विद्यार्थ्यांना आज ऐकवण्याचं आपली ही कृती आहे. मग वर्गात आता आपण जातोय आणि वर्गात गेल्या गेल्या विद्यार्थ्यांना आपण सांगूया की चला आज आपल्याला श्रुतलेखन करायचं आहे, परंतु श्रुतलेखन हे एका बातमीचं करायचं आहे. मग बातमीचं श्रुतलेखन करायचं आहे तर विद्यार्थ्यांजवळ वही पेन्सिल हवीच. या वही पेन्सिलला आपण एक बातमी विद्यार्थ्यांना सांगणार आहे ती ते लिहून घेतात. विद्यार्थ्यांना सुरुवातीला सूचना द्या की मी तुम्हाला एक बातमी सांगणार आहे, ती तुम्हाला नीट ऐकून लिहायची आहे आणि नीट ऐकून लिहून झाल्यावर मी पुन्हा एकदा ती बातमी सावकाश वाचणार आहे. त्यावेळी मात्र तुम्ही त्या बातमीचा ताळमेळ साधा आणि तिसऱ्या वेळी मात्र मी वाचेल त्यावेळी तुम्ही तुमची वही नाही तपासायची, तुम्ही तुमच्या मित्राची वही तपासायची. चला तर आता आपण ही कृती घेऊया. विद्यार्थ्यांना शिक्षक या नात्याने एक बातमी सांगूया की चंद्रपूर जिल्ह्यातील
वरोरा तालुक्यामध्ये अत्यंत पाऊस झाला आणि या पावसामध्ये संपूर्ण सखल भाग हा जलमय झाला। त्या जलमय भागातील संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडीस आली आणि हा आपला आजचा या सगळ्या पावसामुळे संपूर्ण जनजीवन हे विस्कळीत झालं। अशा प्रकारची छोटीशी बातमी जी विद्यार्थ्यांना त्या भागातील माहितीसुद्धा देईल अशी ही बातमी। आता मात्र तीच बातमी तुम्ही सावकाश वाचा, कारण आपला विद्यार्थी आता लेखन करतोय। ही बातमी तुम्ही सावकाश वाचत असताना आता विद्यार्थी मात्र आपल्या लिखाणासोबत ताळमेळ साधतोय। मग ती बातमी तुम्ही सावकाश वाचत आहात, आता विद्यार्थी आपल्या लेखनासोबत ताळमेळ साधत आहे। तिसऱ्या वेळी मात्र तुम्ही विद्यार्थ्यांच्या वह्या आपसात बदलून घ्या आणि विद्यार्थ्यांना सांगा की आता तू आपल्या मित्राची वही तपास। यामुळे त्या विद्यार्थ्यांमध्ये मूल्यमापन हे सुद्धा कौशल्य आपण निर्माण करू। आणि आता विद्यार्थी आपल्या मित्राची वही तपासत आहे, तुम्ही सावकाश वाचत आहात आणि त्यावेळी त्या सगळ्या गोष्टींचा पूर्ण परिपाक त्या बातमीचा येतो आहे। अशा प्रकारे आपण ही कृती घेऊ शकतो। मग काही बातम्या अशाही असू शकतात ज्या खेळ क्षेत्रातल्या आहेत, जसं की भारत आणि पाकिस्तान यांच्या अंतिम सामन्यामध्ये भारतानं पाकिस्तानवर 5 गडी राखून विजय पटकावलेला आहे। भारताने आशिया कप जिंकून आपल्या पदरी यश प्रदान केलेलं आहे। अशा प्रकारच्या खेळ जगतातल्या पण बातम्या घ्या, काही बातम्या त्यांच्या दैनंदिन जीवनातल्या पण घ्या। बरं, इथेच आपण थांबू नाही तर आपण विद्यार्थ्यांना सांगू की चला तुम्ही तुमच्या घरी कोणी ना कोणी प्रत्येकाने बातम्या ऐकायच्या टीव्हीवर आणि प्रत्येकाने 1 ना 2 बातम्या लिहून आणायच्या। बरं का मुलांनो, तुम्ही जी बातमी ऐकाल ना ती बातमी उद्या आपल्या वर्गात तुम्हाला सांगायची आहे। तुम्ही सांगाल ना तेव्हा तुमचे मित्र लिहितील आणि मी ऐकणार आहे। बरं का मित्रांनो, आता मुलांना अशाने काय होईल की निव्वळ कार्टून पाहणं किंवा कुठल्या मालिका बघणं यापेक्षा एक ज्ञानाचं मार्ग असलेला बातमी बघणं हे फार महत्त्वाचं आहे। तसंच बातम्या जिथनं प्राप्त होतात ते म्हणजे वर्तमानपत्रसुद्धा वाचण्याची या बालवयातच सवय लागू द्या, कारण या स्पर्धेच्या युगात जर मुलांना टिकायचं असेल तर ही सगळी माध्यमं त्याच्यासाठी आपण उपलब्ध करून देणं किंवा त्या माध्यमांबद्दल आपण शिक्षक या नात्याने विद्यार्थ्यांना सांगणं हे फार गरजेचं आहे। आता आपला विद्यार्थी टीव्ही बघत असताना आवर्जून बातम्या ऐकेल आणि ऐकून तो लिहेल, हे आपलं कौशल्य विकसित करण्यासाठी आपण हा एक गृहपाठाचा सुद्धा प्रकार आपण निवडलेला आहे। आणि विद्यार्थी दुसऱ्या दिवशी जी बातमी वर्गात सांगणार आहे त्यामुळे विद्यार्थ्याचा सभाधीटपणा सुद्धा वाढणार आहे, आत्मविश्वास वाढणार आहे आणि प्रगतीच्या वाटेवर तो वाटचाल करणार आहे। अशा प्रकारे ही आपण बातमी श्रुत लेखनाची आपली ही कृती घेऊ आणि आपल्या मुलांची प्रगती साधूया। धन्यवाद। नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रमाअंतर्गत कौशल्यावर आधारित विविध कृतींची मालिका बघणार आहोत। यामध्ये अपेक्षित जी क्षमता गाठावयाची आहे ती इयत्ता 3री ते 5वी करिता विषय भाषा आणि जे कौशल्य आहे ते आहे लेखन। तर या कौशल्यावर आधारित आपल्याला अपेक्षित जी क्षमता गाठावयाची आहे ती क्षमता आहे 6 ते 8 शब्दांनी तसेच जोडाक्षरांनी बनलेली 4 ते 5 सोपी वाक्य आकलनासह श्रुतलेखन करतो। शिक्षक मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की श्रुतलेखन म्हटलं की विद्यार्थ्यांना हा भाग बराच जड वाटतो, परंतु आपण वर्गामध्ये वारंवार श्रुतलेखनाचा विविध प्रकारे सराव करून घेतला तर विद्यार्थ्यांना श्रुतलेखन ही कठीण असणारी जी बाब आहे ती अगदी सोपी आणि सरळ वाटेल। तर श्रुतलेखन सोपं आणि सरळ वाटण्याकरिता आपल्याला जो स्तर गाठावयाचा आहे तो स्तर आहे 6 ते 8 शब्दांनी बनलेली 4 ते 5 सोपी वाक्य ऐकून लिहितो। तर श्रुतलेखनाची जी विविध प्रकार आहे त्यामध्ये आज आपण बघणार आहोत विलंबित श्रुतलेखन। तर या प्रकारची ॲक्टिव्हिटी जर घ्यावयाची असेल तर आपण कशा प्रकारे घेऊ ती बघूया। शिक्षक मित्रांनो, कुठलीही कृती घ्यायची तर प्रथमतः आपली पूर्वतयारी असणं आवश्यक आहे। तर याकरिता कोणती पूर्वतयारी करायची तर याकरिता श्रुतलेखन असल्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांकडे वही आणि पेन किंवा पेन्सिल असणं आवश्यक आहे। त्याचप्रकारे शिक्षकांना श्रुतलेखनाकरिता जी विविध वाक्य सांगावयाची आहे अशी कमीत कमी 15 ते 20 वाक्य शिक्षकांकडे असणं
आवश्यक आहे. त्याचप्रकारे प्रथमतः शिक्षकांनी सगळ्या विद्यार्थ्यांना सूचना द्यावयाची आहे की मी जे वाक्य सांगणार आहे ते वाक्य 1 किंवा 2 वेळा सांगणार आहे. तुम्हाला ती सगळी वाक्य मी ज्या क्रमाने सांगणार आहे त्या क्रमाने ऐकून घ्यावयाची आहे आणि त्या प्रकारे आपल्या वहीमध्ये लिहावयाची आहे. परंतु लिहावयाची तेव्हाच आहे की जेव्हा मी सांगणार. मग यानंतर आपण आता ही कृती कशी घ्यावयाची ती बघूया. तर प्रथमतः शिक्षक विद्यार्थ्यांना उदाहरण द्यायचं तर हे वाक्य सांगतील की पक्षी गात होते आणि झाडावरती बसत होते. परंतु शिक्षक हे वाक्य परत 1 वेळा सांगतील. म्हणजेच प्रत्येक वाक्य शिक्षकांनी स्पष्ट उच्चाराने आणि हळुवारपणे सांगणं आवश्यक आहे. त्याचबरोबर ते वाक्य 2 वेळा सांगणं आवश्यक आहे. परत शिक्षक तेच वाक्य सांगतील, पक्षी गाणी गात होती आणि झाडावरती बसत होती. हे वाक्य सांगितल्यानंतर परत शिक्षक दुसरं वाक्य सांगतील की आज आम्हाला आईने जेवणामध्ये गरम गरम भाजी आणि पोळी दिली. हे वाक्य परत शिक्षक डबल सांगतील. अशा प्रकारे शिक्षकांनी 4 किंवा 5 वाक्य डबल सांगणे आवश्यक आहे. आणि नंतर विद्यार्थ्यांना शिक्षक 4ही वाक्य सांगितल्यानंतर सांगतील की थोड्या वेळानंतर आता तुम्ही आपल्या वहीमध्ये ही वाक्य लिहावयाची. परंतु मी ज्या क्रमाने सांगितली त्याच क्रमाने आणि ज्या प्रकारे मी सांगितलं त्याच प्रकारे ते वाक्य आपल्या वहीमध्ये लिहिणं आवश्यक आहे. यानंतर सगळे विद्यार्थी आपल्या वहीमध्ये ती वाक्य सांगितलेल्या क्रमानुसार लिहून घेतील आणि सगळे विद्यार्थ्यांनी ती वाक्य आपल्या वहीमध्ये लिहून घेतल्यानंतर ते वाक्य आपल्याला तपासावयाचे आहे. तपासण्यापूर्वी शिक्षक ते सगळे 4 किंवा जे 5 वाक्य असतील ते फळ्यावरती प्रथमतः लिहून देतील आणि ते सगळे वाक्य परत शिक्षक 1 वेळा वाचून दाखवतील आणि मग विद्यार्थ्यांना सांगतील की तुम्ही तुमच्या वहीमध्ये या प्रकारचे वाक्य लिहिलेले आहेत का, असेल तर तपासून घ्या आणि जर काही चुका असतील तर त्या बरोबर करून घ्या. अशा प्रकारे विद्यार्थी स्वतःचं लेखन स्वतः तपासतील आणि शुद्ध लेखनाच्या काही चुका असतील तर त्या दुरुस्त करतील. यामुळे फायदा हा होणार आहे की विद्यार्थी स्वतःचं लेखन स्वतः तपासत असल्यामुळे शुद्ध लेखन त्यांचं चांगलं होणार आहे. त्याचबरोबर लेखन कौशल्य विकसित होणार आहे आणि ऐकून लिहावयाचं असल्यामुळे श्रवण कौशल्य देखील विकसित होणार आहे. परंतु विद्यार्थ्यांना हे देखील माहिती आहे की सरांनी ज्या क्रमाने सांगितलं त्याच क्रमाने आपल्याला वाक्य लिहावयाचे आहे. म्हणून विद्यार्थी ऐकण्याकडे म्हणजेच श्रवणाकडे अधिक लक्ष देतील आणि या प्रकारे विद्यार्थी एकाग्र होऊन सगळे वाक्य लिहितील. यामुळे एकाग्रता देखील वाढते आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास देखील वाढतो. अशा प्रकारे अध्ययन क्षमतेची जी निश्चित स्तर गाठावायचा आहे तो आपण या कृतीद्वारे गाठू शकतो. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्र हो. निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत इयत्ता 3री ते 5वी करिता विषय भाषा आणि कौशल्य आहे लेखन. या कौशल्य लेखनातील स्तर 17. 6 ते 8 शब्दांची 4 ते 5 वाक्य विद्यार्थ्यांना ऐकून लिहिता येणं अपेक्षित अध्ययन क्षमता आहे. 6 ते 8 शब्दांची 4 ते 5 वाक्य विद्यार्थी आकलनासह ऐकून लिहितो. बरं का मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की श्रुतलेखन म्हटलं की आमचा विद्यार्थी थोडासा घाबरून जातो. त्यांना फक्त आवडतं ते अनुलेखन. परंतु आम्ही या श्रुतलेखनाची भीती घालवण्यासाठी विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की मुलांनो, आज आपण एक मजेशीर खेळ घेऊया आणि या मजेशीर खेळाचं नाव आहे म्हणजेच आमच्या कृतीचं नाव आहे गतिश्रुत लेखन. मित्रांनो, गतिश्रुत लेखन ही कृती घेत असताना आम्हाला मुलांना सांगायचं की बरं का मित्रांनो, आपली वही पेन काढून बसा. मुलांनो, वही पेन काढून बसा आणि मी आता तुम्हाला काही वाक्य सांगणार आहे. ती वाक्य तुम्हाला ऐकून लिहायची. आपण निपुण भारतचा जो GR आहे त्या GRमधील आमचं पहिलं पाऊलच आहे ते की 60 सेकंदामध्ये विद्यार्थ्यांना 40 ते 45 शब्द लिहिता येणं. बस याला अनुसरूनच आजची आपली कृती आणि ती कृती आहे गतिश्रुत लेखन. मग मुलांना सांगायचं आहे की बाळांनो, आज आपण एक मजेशीर खेळ घेऊया. खेळाचं नाव आहे तुम्हाला गतीमध्ये लिहायचं आहे आणि म्हणजेच आमच्या कृतीचं नाव आहे गतिश्रुत लेखन. मुलांना सांगायचं आहे
की मुलांनो, मी काही वाक्य गतीने म्हणणार आहे, तुम्हाला ती नीट ऐकायची आहे आणि आपल्या वहीमध्ये लिहायची आहे. मग वाक्य उच्चारायला सुरुवात करा. बाळांनो, आकाशात ढग आलेले आहे, पाऊस धो धो पडणार आहे आणि अशा पडणाऱ्या पावसात विजांचा कडकडाट होतो आहे आणि तुम्ही बाहेर निघून आहे. बघा, आता आपण हे वाक्य म्हणत असताना विद्यार्थ्यांनी किती लक्षपूर्वक ऐकलं आहे आणि किती गतीने त्यांनी लिहिलेलं आहे हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. सुलभक म्हणून आम्ही फक्त बघण्याची भूमिका घेणार आहोत. आता मात्र तीच वाक्य तुम्ही स्पष्ट आणि सावकाश उच्चारा आणि मुलांना सांगा की बाळांनो, मी जी वाक्य तुम्हाला सांगितलेली आहे ती तुम्ही तपासून घ्या. पुन्हा ती वाक्य हळुवारपणे उच्चारा आणि विद्यार्थी आपली वाक्य तपासून घेतील. याचप्रमाणे इतरही उदाहरणं आपल्याला देता येतात की पावसाळ्याच्या दिवसामध्ये रोगराई होऊ नये म्हणून आपला आजूबाजूचा परिसर सर्वांनी स्वच्छ ठेवावा. या स्वच्छ परिसरामुळे आपल्या सगळ्यांचे आरोग्य चांगले राहील किंवा आरोग्य उत्तम राहील. अशा प्रकारची विद्यार्थ्यांना बोध मिळणारी सुद्धा वाक्य आपण या गतिश्रुत लेखनाच्या माध्यमातून आपण घेऊ शकतो आणि आपले विद्यार्थी मित्र लिहून घेतील. यातून विद्यार्थ्यांना गंमत देखील वाटेल की आपण, कारण हे कृतीचं नावच आहे गतिश्रुत लेखन आणि विद्यार्थीसुद्धा ऐकून लिहत असताना त्यांचं लक्ष केंद्रित राहील. यातून मित्रांनो एकाग्रता वाढेल आणि तुम्ही काय सांगताय याकडे त्यांचं लक्ष राहील. आणि मजेशीर असं आहे की माझं लिखाण उत्तम व्हावं, कारण माझं लिखाण नंतर माझा मित्र तपासणार आहे आणि मित्राचं लिखाण मी तपासणार आहे. म्हणजे केवढा हा दांडगा आपला आत्मविश्वास आपण या कृतीच्याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये आपण निर्माण करू शकतो. मित्रांनो, मग अशा प्रकारची ही कृती घेऊन बघा, काय गंमत आहे, मजा आहे आणि या अशाच गमतीतून आपण विद्यार्थ्यांचं श्रुतलेखनाची जी भीती आहे ती आपण घालवू शकतो. चला तर वर्गात चला आणि गतिश्रुत लेखन आपण घेऊया. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रमाअंतर्गत विविध कृतींची मालिका कौशल्यावर आधारित घेऊन आलेलो आहोत. इयत्ता 3री ते 5वी करिता विषय भाषा यामध्ये अपेक्षित अध्ययन क्षमता जी आपल्याला बघावयाची आहे ती क्षमता आहे 6 ते 8 शब्दांची, 4 ते 5 सोपी वाक्ये आकलनासह श्रुतलेखन करतो. आता इथे श्रुतलेखन म्हटलं की ऐकणे आणि वाचणे या दोन्ही गोष्टी आणि लेखन या महत्त्वाच्या आहेत. यामध्ये आपल्याला जो स्तर गाठावयाचा आहे तो स्तर आहे 6 ते 8 शब्दांनी बनलेली 4 ते 5 सोपी वाक्ये ऐकून लिहितो. हा स्तर आपल्याला गाठावयाचा आहे. विद्यार्थ्याला या स्तरापर्यंत नेण्याकरिता श्रुतलेखनाचे विविध प्रकार आहेत. त्यामध्ये चित्रश्रुतलेखन, वाक्यश्रुतलेखन, गटश्रुतलेखन, मित्रश्रुतलेखन आणि कथाश्रुतलेखन. श्रुतलेखनाचे हे विविध प्रकार आहेत. यापैकी आज आपण बघणार आहोत गटश्रुतलेखन. तर चला बघूया गटश्रुतलेखन ही कृती कशी घ्यावयाची. सर्वप्रथम शिक्षक मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की कुठलीही कृती करायची म्हटलं की त्याकरिता पूर्वतयारी ही आवश्यकच आहे. तर मग आता आपल्याला पूर्वतयारी ही करायची आहे की ज्या वर्गामध्ये आपल्याला गटश्रुतलेखन ही कृती घ्यावयाची आहे त्या वर्गातील विद्यार्थ्यांचे 4-4चा विद्यार्थी किंवा 5-5 असे विद्यार्थी असा एक गट करायचा आहे. याप्रमाणे सगळ्या विद्यार्थ्यांचे गट करून घ्यावयाचे आहे. त्यानंतर आपल्याला गटश्रुतलेखनामध्ये विद्यार्थ्यांना सांगितल्यानंतर लिहिणं अपेक्षित आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे पेन्सिल किंवा पेन आणि त्यासोबतच वही असणं आवश्यक आहे. तसंच शिक्षकांना आपण जेव्हा गटामध्ये विद्यार्थ्यांना वाक्य सांगत आहोत तेव्हा शिक्षकांकडे 4-5 वाक्यांचा उतारा या प्रकारे 5 ते 6 उतारे किंवा परिच्छेद असणं आवश्यक आहे. आता चला बघूया ही कृती कशी घ्यावयाची ते. सर्वप्रथम शिक्षकांनी 4-4 विद्यार्थ्यांचा गट असेल तर 4 वाक्यांचे संच आपल्याजवळ असणं आवश्यक आहे आणि गटातील प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षकांनी क्रमांक सांगणे आवश्यक आहे. कारण शिक्षक जेव्हा 1 क्रमांकाचं वाक्य सांगतील तेव्हा गटातील ज्या विद्यार्थ्याला 1 क्रमांक दिलेला आहे तो विद्यार्थी 1 क्रमांकाचं जे वाक्य राहील ते लिहील. त्यानंतर शिक्षक 2ऱ्या क्रमांकाचं वाक्य जेव्हा सांगणार तेव्हा गटातील 2 क्रमांक ज्या विद्यार्थ्याला आहे तो विद्यार्थी 2 क्रमांकाचं वाक्य सांगणार. अशा प्रकारे शिक्षकांनी
गटातील प्रत्येक विद्यार्थ्याला क्रमांक देणं आवश्यक आहे. यानंतर कृती आपण सुरुवात करूया. शिक्षक उदाहरण द्यायचं तर हे वाक्य सांगतील की आज आकाशामध्ये खूप पक्षी उडत होते. तर हे पहिलं वाक्य शिक्षकांनी स्पष्ट शब्दामध्ये आणि हळुवारपणे सांगणं आवश्यक आहे, म्हणजे विद्यार्थ्याला पूर्ण समजून आणि स्पष्टपणे ऐकून ते लिहिता येईल. नंतर हे वाक्य 1 क्रमांकाचा जो विद्यार्थी आहे तो हे वाक्य आपल्या वहीत लिहिणार. त्यानंतर दुसरं वाक्य आहे की उद्या आमची सहल ताडोबाला जाणार आहे. हे 2 क्रमांकाचं वाक्य असल्यामुळे गटातील ज्या विद्यार्थ्याकडे 2 क्रमांक आहे तो विद्यार्थी हे 2 क्रमांकाचं वाक्य आपल्या वहीमध्ये लिहिणार. अशा प्रकारे 4 किंवा 5 वाक्य शिक्षकांनी सांगितल्यानंतर गटातील प्रत्येक विद्यार्थी ते वाक्य लिहून घेईल. अशा प्रकारे ही पूर्ण कृती झाल्यानंतर त्या गटातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपले वाक्य शिक्षकांना वाचून दाखविणे अपेक्षित आहे. आणि या प्रकारे ज्या गटाला अगदी सुवाच्य अक्षरात लिहिलेला आहे आणि अचूक लिहिलेला आहे त्या गटाला जास्त गुण मिळणार आहे आणि यामुळेच संघभावना देखील वाढणार आहे. आणि शिक्षकांनी ज्या गटातील विद्यार्थ्यांचे काही त्रुटी असतील किंवा काही चुका असतील त्या विद्यार्थ्यांना बरोबर करून सांगणं अपेक्षित आहे, जेणेकरून पुढे त्या चुका होणार नाही. अशा प्रकारे ही कृती आपल्याला अगदी खेळाच्या माध्यमातून मनोरंजक पद्धतीने घेता येणार आहे. आणि खेळ म्हटलं की मुलांना खूप आनंद होतो. यामुळे आपल्याला श्रुतलेखनाचा असा सराव करून जर घेतला आपण तर विद्यार्थ्यामध्ये संघभावना आणि सहकार्याची भावना वाढीस लागते. आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना श्रुतलेखन हे काही जड वाटणार नाही, हे अगदी सहज सोपी गोष्ट आहे असं जाणवेल. आणि अशा प्रकारे आपण जो स्तर आहे तो स्तर निश्चितच गाठू शकू. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रमाअंतर्गत कौशल्यावर आधारित विविध कृतींची मालिका बघणार आहोत. यामध्ये इयत्ता 3री ते 5वी करिता विषय भाषा आणि कौशल्य लेखन यावरती आधारित अपेक्षित क्षमता जी बघणार आहोत ती आहे 6 ते 8 शब्दांनी तसेच जोडाक्षरांनी बनलेली 4 ते 5 सोपी वाक्य आकलनासह श्रुतलेखन करतो. शिक्षक मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की श्रुतलेखन म्हटलं की विद्यार्थ्यांना हा भाग बराचसा जड जातो, परंतु श्रुतलेखनाच्या विविध प्रकारे आपण जर कृती करून घेतल्या तर हाच कठीण असणारा भाग विद्यार्थ्यांना सहज आणि सोपा वाटेल. आपल्याला श्रुतलेखनाचे स्तर जो गाठावयाचा आहे तो आहे 6 ते 8 शब्दांनी बनलेली 4 ते 5 सोपी वाक्य ऐकून लिहितो. तर हा स्तर गाठण्याकरिता श्रुतलेखनाचे जे विविध प्रकार सांगितलेले आहे आणि ज्या कृती सांगितलेल्या आहे त्यातली आज आपण कृती बघणार आहोत सर्जनशील श्रुतलेखन. सर्जनशील म्हटलं की विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि सर्जनशीलतेला वाव मिळाला पाहिजे, या प्रकारची ही कृती शिक्षकांनी विद्यार्थ्याकडून करून घ्यावयाची आहे. याकरिता पूर्वतयारी आपल्याला करावयाची आहे की श्रुतलेखन म्हटल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला लिहिण्याचा भाग येतो. त्याकरिता प्रत्येक विद्यार्थ्याकडे वही आणि पेन किंवा पेन्सिल असणं आवश्यक आहे. त्याचप्रकारे शिक्षकांकडे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना मिळेल अशा प्रकारच्या गोष्टी आणि त्याचप्रकारे काही वाक्य असणं आवश्यक आहे, जेणेकरून ते समोरचे वाक्य पूर्ण करत असताना विद्यार्थ्याच्या कल्पकतेला चालना मिळेल. अशा प्रकारचे कमीत कमी 10 ते 15 कथा किंवा वाक्यांचा संच शिक्षकाकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना पूर्वसूचना ही द्यावयाची आहे की मी जी कथा सांगणार आहेत किंवा जे वाक्य मी सांगणार आहेत त्यापुढील कमीत कमी 4 ते 5 वाक्य तुम्हाला सगळ्यांना आपल्या वहीमध्ये लिहावयाची आहे. परंतु ती वाक्य लिहित असताना ती सुरुवातीचे जे मी वाक्य सांगितलेले आहे त्या वाक्यांशी किंवा त्या कथेशी मिळणारे आणि जुळणारेच ते समोरचे वाक्य कमीत कमी 4 ते 5 विद्यार्थ्यांनी लिहिणे आवश्यक आहे. परंतु त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या चुका होणार नाही आणि पहिल्या वाक्याशी सुसंगतच हे पुढची वाक्य राहणार आहेत. शुद्ध लेखनाच्या आणि वाक्यरचनेच्या देखील त्याबरोबर चुका होणार नाही, याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावयाचं आहे. या सगळ्या सूचना शिक्षकांनी सुरुवातीला विद्यार्थ्यांना देणं आवश्यक आहे. तर चला शिक्षक मित्रांनो, आपण उदाहरण घेऊन ही कृती कशी घ्यावयाची ती बघूया. तर इथे मी एक उदाहरण सांगते आहे की सकाळी सकाळी एका दवबिंदूंनी डोळे उघडले आणि उघडल्यानंतर त्यांनी बघितलं
आणि आता आणि म्हटल्यानंतर इथे शिक्षकांनी थांबून जावायचं आहे आणि यानंतर विद्यार्थ्यांना सूचना करावयाची आहे की समोरचे 4 वाक्य किंवा 5 वाक्य तुम्हाला स्वतःच्या कल्पनेने लिहावयाची आहे. तर आता हे वाक्य पूर्ण करायचं असेल तर आपल्याला समोरचं वाक्य हे लिहावं लागेल की आहा हा किती सुंदर ती रम्य सकाळ, झाडावरती पक्षी बागडत होते, त्याचबरोबर छोट्या छोट्या फुलझाडावरती फुलं अगदी डौलाने हलत होती. अशा प्रकारचे कल्पकतेला वाव मिळणारे 1 ते 2 वाक्य विद्यार्थी आपल्या कल्पनेने समोर लिहितील आणि तो उतारा कमीत कमी 4 ते 5 वाक्याचा होईल या प्रकारे काळजी घेतील. अशा प्रकारे शिक्षकांकडे अर्धवट कथा किंवा वाक्यांचा संच असावा आणि याचा सराव शिक्षकांनी विद्यार्थ्याकडून करून घेणे आवश्यक आहे. असे वाक्य शिक्षकांनी सांगितल्यानंतर मग ते शिक्षक तपासून घेतील आणि त्यामध्ये काही चुका आहेत का, त्या असेल तर त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील आणि सांगतील विद्यार्थ्यांना की इथे इथे तुम्हाला याची दुरुस्ती करायची आहे. अशा प्रकारे विद्यार्थ्याच्या सर्जनशीलतेला आणि कल्पकतेला वाव या कृतीमध्ये मिळत असतो. याचा फायदा हा आहे की विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकतात आणि नंतर त्यानुसार आपल्या कल्पकतेने विद्यार्थी ती कृती पूर्ण करतात. विद्यार्थ्याच्या कल्पकतेला, सृजनशीलतेला याच्यामध्ये वाव असते. लेखन कौशल्य विकसित होते. त्याचबरोबर शुद्ध लेखन आणि व्याकरणाच्या चुका देखील होत नाही. अशा प्रकारे विद्यार्थ्याला स्वयंलेखनाची आवड निर्माण होते आणि स्वयंलेखन करण्यास तो प्रवृत्त होतो आणि अशा प्रकारे आपण अध्ययनाचा अपेक्षित स्तर जो आहे तो गाठण्याकडे नक्कीच वाटचाल करू शकतो. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्र हो. निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत इयत्ता 3री ते 5वी करता आपण विषय भाषा आणि स्तर आहे 17 कौशल्य लेखन. स्तर 17 आहे 6 ते 8 शब्दांची 4 ते 5 सोपी वाक्य ऐकून लिहितो. अपेक्षित अध्ययन क्षमता आहे 6 ते 8 शब्दांची 4 ते 5 सोपी वाक्य ऐकून लिहिता येणं. बरं का, आकलनासह श्रुतलेखन करता येणं. आपण अनेक कृती बघितलेल्या आहेत. या अनेक कृतींपैकी आज आपण एक नवीन कृती बघणार आहोत आणि कृतीचं नाव आहे वाक्य श्रुत लेखन. बघा मित्रांनो, आपण शिक्षक या नात्याने वर्गात जात असताना आपल्याजवळ विद्यार्थ्यांच्या वयोगटाला म्हणजेच 3 ते 5 इयत्तेला अनुसरून आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या वयोमानाला अनुसरून आपल्याजवळ वाक्यांचा साठा असावा. मग ही वाक्य बरीच आहेत. ही वाक्य आपल्याला आपल्या अध्ययन समृद्ध साहित्य पेटीतसुद्धा मिळतात. मग ही वाक्य विद्यार्थ्यांनी वाचलेली पण आहेत. विद्यार्थ्यांना आठवतात का ही पण बघा, कारण आपल्याला बघायचं आहे त्यांचं श्रुतलेखन. मग यामध्ये साहित्य आहे. विद्यार्थ्यांजवळ वही पेन्सिल असावी आणि शिक्षक म्हणून माझ्याजवळ वाक्यांचा साठा असावा. मग हा वाक्यांचा साठा कुठनं आणावा, ही वाक्य माझ्याजवळ कुठनं असावी, तर अनेक गोष्टींची छोटी छोटी पुस्तकं आहेत जी आमच्या लहान बाळांनी वाचलेली आहेत. आपल्या साहित्यपेटीतील अनेक वाचन उतारे आहेत जे त्यांनी वाचलेले आहेत. अशातील सुद्धा तुम्ही वाक्य घेऊ शकता. वर्गात गेल्या गेल्या मुलांना सूचना करा की आज आपण वाक्य श्रुतलेखन ही कृती घेणार आहोत. बरं का, आपली वही पेन्सिल काढा आणि मी एक एक करून तुम्हाला वाक्य सांगणार आहे. ती वाक्य नीट ऐकून लिहा. वाक्य नीट ऐकून लिहा असं सांगितलं की पुन्हा त्यांना सांगा मी पुन्हा एकदा वाचील. हीच वाक्य मी पुन्हा एकदा वाचणार आहे. त्यावेळी मात्र उच्चार तुमचे स्पष्ट असावे. तुम्ही मात्र विद्यार्थ्यांना ताळमेळ साधायला सांगा आणि नंतर मात्र 3ऱ्या वेळी 30 वाक्य तुम्ही उच्चारत असताना विद्यार्थ्यांच्या वह्या आपसात बदलवायला लावा आणि आता मात्र त्याला आपल्या मित्राची, आपल्या शेजारी बसलेल्या आपल्या मैत्रिणीची वही तपासायची संधी द्या. चला तर वाक्यश्रुत लेखन ही कृती घेऊया. आपल्याजवळ वाक्यांचा खजाना आहेच की एक ससा जंगलात राहत होता. तो फार भित्रा होता. जरा कुठं खुट्ट वाजलं की तो दडी मारून बिळात लपून बसायचा. अशा प्रकारची वाक्य घ्या. काही वाक्य त्यांच्या दैनंदिन जीवनातली घ्या की सूर्य रोज पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. आपल्या आजूबाजूचा परिसर हा स्वच्छ ठेवावा जेणे आपलं आरोग्य उत्तम राहील. कधीही खोटे बोलू नये, परंतु
जर वेळ आली तर मित्राच्या सोबतीला उभे राहून आपण सतत ते कार्य करू नये. बघा, मैत्रीसाठी आपण सदैव मित्रासोबत असावं, परंतु मित्राला चुकत असेल तिथे मात्र त्याला समजवावं. अशा प्रकारची जी वाक्य ज्यातून विद्यार्थ्याला बोध पण होईल आणि विद्यार्थी शिकेल सुद्धा, विद्यार्थ्याला ज्ञान पण प्राप्त होईल आणि विद्यार्थी त्यातून काही उपदेशसुद्धा घेतील, अशी सुद्धा वाक्य तुमच्याजवळ असावी. काही वाक्य संवादात्मक असावी की अबब केवढा हा पाऊस पडतोय, अबब काय जलमय भाग झालेला आहे, आहा काय सुंदर आहे, गुलाब किती सुंदर दिसतोय, अशी संवादात्मक उद्गारवाचक सुद्धा वाक्य असावी. दादा म्हणाला, मी ते पुस्तक वाचून काढले, तू पण वाचून घे. अशा प्रकारची संवादात्मक वाक्य आपण घेऊ शकतो. अशी वाक्य विद्यार्थी लिखाण करत आहेत, परंतु ही विद्यार्थी लेखन करत असताना मित्रांनो, तुमचे उच्चार मात्र शुद्ध ठेवा, स्पष्ट ठेवा, जेणेकरून मुलं ऐकून लिहत आहेत तर त्यांच्या ऐकण्यात आणि लिखाणात चुका व्हायला नको. आता तीच वाक्य सावकाशपणे वाचा आणि विद्यार्थ्यांना ताळमेळ लावण्याला संधी द्या. बस, आता काय झालं की आता ती मुलं ताळमेळ लावत आहे. आता त्यांना सांगा की चला आता आपल्या मित्राची वही घ्या आणि पुन्हा ती वाक्य जी तुम्ही आतापर्यंत ऐकवलेली आहे ती वाक्य विद्यार्थ्यांना परत ऐकवा. आता मात्र आपल्या विद्यार्थ्यांची मित्राची वही तपासण्यात त्याला फार आनंद येईल आणि त्यावेळी त्याला वाटेल की हे वाक्य मी कसं लिहिलं, याने कसं लिहिलं, म्हणजे ही निर्णय क्षमता, ही चाणाक्षता ही सुद्धा त्याच्यामध्ये येईल. यातून काय होईल की आपल्या मित्राच्या वह्या तपासत असताना त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल, प्रगतीच्या वाटेवर तो चालायला लागेल आणि माझ्या चुका होऊ नये यासाठी तो प्रयत्न करेल. चला तर वाक्यश्रुतलेखन ही कृती घेऊया आणि आमचा स्तर 17 हा आपण गाठूया. धन्यवाद.